लक्ष द्या सर्वांनी. तर बघा आता आपण NMMHचा पहिला जो चॅप्टर आहे सायन्सचा, त्याचे जे क्वेश्चन वगैरे आहेत ते बघणार आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण जे बुक प्रेफर केलेलं आहे तर ते स्टँडर्ड नवनीतचं बुक आहे. तर बघा पहिला प्रश्न सांगते मी तुम्हाला. सजीवांना वैज्ञानिक नाव देण्याची द्विनाम पद्धती टिंबटिंब यांनी पहिल्यांदा वापरली. त्याचं उत्तर आहे कार्ल लिनियस. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे टिंबटिंब सूक्ष्मजीवाची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. तर त्याचं उत्तर आहे कवक. टिंबटिंब परपोषी सजीव आहेत. तर बघा क्लोरेला युग्लिना आणि क्लॅमिडोमोनास हे जे आहेत ते स्वयंपोषी आहेत आणि कवके काय आहेत, परपोषी आहेत. गटातनं बसणारा शब्द ओळखा. काय आहे त्याचं बघा. आदिजीव, कवके, शेवाळे आणि जीवाणू. तर काय आहे त्याचं उत्तर जीवाणू. सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भातील प्रमाण तर कसं असतं 1 मीटर बरोबर 10⁻⁶ मायक्रोमीटर आणि 1 मीटर बरोबर 10⁹ नॅनोमीटर. हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. मकाच्या कणसावरील बुरशीला काय म्हणतात तर बघा ॲस्परजिलस असे म्हणतात. इसवी सन 1966 साली टिंबटिंब यांनी सजीवांच्या 3 सृष्टीमध्ये विभागली. तर कुणी विभागलं तर बघा हेकेल यांनी विभागलं. जास्वंदी या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव काय आहे तर हिबिस्कस रोझा सायनेसिस. हे जे आहे ते जास्वंदीचं नाव आहे. पुढं आहे टिंबटिंब यांनी 1925 मध्ये सजीवांचे आदिकेंद्रिकी व दृश्यकेंद्रिकी असे गट पाडले. तर कुणी पाडले ते चॅटन यांनी पाडले. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हे सजीव निर्जीवांच्या सीमारेषेवर आहेत असे म्हणले जातं. तर कोण आहेत ते विषाणू. टिंबटिंब या आदिजीवांमुळे अमांश होतो. तर काय त्याचं उत्तर अँटामिबा हिस्ट्रोलिटिका. विषाणूंचा आकार सुमारे टिंबटिंब एवढा असतो 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. टिंबटिंब हे मुकालयन या अलैंगिक पद्धतीने प्रजनन करतात. त्याचं उत्तर आहे कवके. कुत्रा या प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे तर बघा कॅनिस फॅमिलियरिस. बघा दही आणि ताक यांच्यामध्ये कुठले विषाणू आढळतात तर लॅक्टोबॅसिलस असतात. बघा खालीलपैकी कवक कोणते तर शेवाळ, अमिबा, पेनिसिलियन आणि युग्लिना. तर त्याचं आहे पेनिसिलियम. रॉबर्ट विटाकर यांनी 1969 मध्ये सजीवांची टिंबटिंब गटामध्ये विभागणी केली. तर काय त्याचं उत्तर 5 गटामध्ये विभागणी केली. त्याच्यानंतर प्लास्मोडियममुळे टिंबटिंब रोग होतो. तर त्याचं उत्तर काय आहे मलेरिया होतो प्लास्मोडियममुळं. पुढं आहे लॅक्टोबॅसिलस कोणत्या सृष्टीत वर्गीकृत केला जातो तर तो आहे मोनेराचा. टिंबटिंब हरित लवके नसल्यामुळे ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत. तर त्याचं उत्तर आहे बुरशी. कारण शेवाळ, निवडुंग आणि कमळ ह्याच्यामध्ये काय आहे प्रकाश हरित लवके असतात. आदिकेंद्रिकी आदिकेंद्रिकी सूक्ष्मजीव टिंबटिंब सृष्टीतील आहेत. त्याचं उत्तर आहे मोनेरा. पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती टिंबटिंब यांनी वापरली. तर कुणी रॉबर्ट विटाकर. गटातनं बसणारा शब्द ओळखा. पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू, HIV विषाणू, पिकोर्ना विषाणू. तर त्याचं उत्तर काय आहे पिकोर्ना विषाणू. आदिकेंद्रिकी पेशींचा आकार किती असतो तर बघा 1 ते 10 मायक्रोमीटर असतो. दृश्यकेंद्रिकी एकपेशीय सजीवांचा समावेश टिंबटिंब सृष्टीमध्ये होतो. तर त्याचं उत्तर आहे प्रोटिस्टा. खालीलपैकी असत्य जोडी कोणती तर बघा जोड्या काय आहेत मानव इन्फ्लुएन्झा विषाणू, जीवाणू बॅक्टेरियोफाजी विषाणू, वनस्पती टोमॅटो विल्ट विषाणू आणि गुरे पिकोर्ना विषाणू. तर त्याच्यामध्ये काय आहे असत्य जोडी वनस्पती टोमॅटो विल्ट विषाणू. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे 28वा. 1 मीटर बरोबर 10⁹ नॅनोमीटर. आपल्याला माहिती पाहिजे 1 मीटर म्हणजे किती नॅनोमीटर. मग अशी सेम प्रश्न विचारला होता बघा इथं 1 मीटर बरोबर किती मायक्रोमीटर. हे बघा इथं आहे 5वा प्रश्न. तसा इथं काय विचारलं आहे नॅनोमीटरच्या संदर्भातला प्रश्न विचारला आहे. टिंबटिंब हे मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थापासून अन्न तयार शोषण करतात. तर त्याचं आहे उत्तर कवके. 30वा प्रश्न टिंबटिंब DNA किंवा RNA पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनाचे आवरण असते. तर ते आहे विषाणू. दृश्यकेंद्रिकी पेशीचा आकार किती असतो तर बघा 5 ते 100 मायक्रोमीटर. खालीलपैकी असत्य जोडी कोणती बघा कवक, कॅन्डिला, आदिजीव, अमिबा, शेवाळ, आदिकेंद्रिकी, विषाणू, बॅक्टेरियोफाज. त्याचं उत्तर आहे शेवाळ आदिकेंद्रिकी. पेशीभित्तिका असणाऱ्या पण प्रकाश संश्लेषण करू न शकणाऱ्या सजीवांचा समावेश टिंबटिंब सृष्टीमध्ये होतो. कोणत्यामध्ये कवके. नीलहरित शेवाळांचा समावेश टिंबटिंब सृष्टीमध्ये होतो. त्याचं उत्तर आहे मोनेरा. टिंबटिंब हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात. तर त्याचं उत्तर आहे बॅक्टेरियोफाज. गटातना बसणारा शब्द कोणता गोलाकार, दंडाकार, तरफदार आणि सर्पिलाकार. बाकीचे जे 3 आहेत ते काय आहेत पेशींचे आकार आहेत. तरफदार हा आकार नाही. तर इथं जो आहे तो आपला पहिला धडा आहे तो संपलेला आहे. तशाच प्रकारे आपण दुसऱ्या धड्याचं पण बघूया. तर दुसरा धडा बघा टिंबटिंब चावल्यामुळे रेबीज रोग होत नाही. तर कुत्रा, ससा, मांजर आणि डास चावल्यामुळे रेबीज होत नाही. तर काय होतो मलेरिया होतो. एड्स हा रोग टिंबटिंब विषाणूमुळे होतो. तर त्याचं उत्तर आहे HIV. तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, रक्तातील रक्तबिंबिका कमी होणे ही टिंबटिंब रोगाची लक्षणे आहेत. त्याचं उत्तर आहे डेंग्यू रोगाची. बघा
राष्ट्रीय संचारी रोग संस्था टिंबटिंब या ठिकाणी आहे. कुठं आहे तर ती दिल्लीला आहे. जागतिक आरोग्य दिन टिंबटिंब दिवशी साजरा करतात 7 एप्रिलला. कर्करोगाचे निदान करण्यासाठी पुढीलपैकी टिंबटिंब या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे त्याच्यामध्ये इलिसा वापरलं जातं. जागतिक मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण कुठं आहेत? भारतामध्ये आहेत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी कोणता आदिजीव मलेरिया होण्यास कारणीभूत ठरतो? तर प्लास्मोडियम व्हायवॅक्स आहे ते. तर कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट ही प्राथमिक उपचार पद्धती झालेल्या कोणत्या व्यक्तीसाठी वापरलं जातं? तर हृदयरोग, कारण त्याला काय केलं जातं? कॉम्प्रेस केलं जातं, त्याच्या हृदयावरती दाबलं जातं. टिंबटिंब या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो 14 जून. टिंबटिंबला भारत सरकारने पंतप्रधान जनऔषध योजना जाहीर केली 1 जुलै 2015. हिवताप, कावीळ, हत्तीरोग, डेंग्यू गटात न बसणारा शब्द कावीळ. एड्स या रोगाचे निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? इलिसा. हिवताप हा आजार टिंबटिंब डासाच्या मादीमुळे होतो. कोणामुळे होतो? ॲनाफिलिस. तुम्ही बाकीच्याच काढायचा, क्युलेक्स एडिस इजिप्ती, एडिस ॲम्फोफिक्टस. परत टिंबटिंब हाचा संसर्ग डुक्कर या प्राण्यांद्वारे तसेच संसर्गित माणसाद्वारे होतो. कशाचा? तर बघा स्वाईन फ्लू आहे त्याच्या थ्रू होतो. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे 16वा प्रश्न. पुढीलपैकी टिंबटिंब हा असंसर्गजन्य रोग आहे. तर कोणता आहे? कर्करोग हा संसर्गजन्य नाही, म्हणजे असंसर्गजन्य आहे. बाकीचे सगळे संसर्गजन्य आहेत. त्याच्यानंतर आहे टिंबटिंब या रोगाचे विषाणू मज्जातंतूद्वारे मेंदूत प्रवेश करतात. तर ते आहे रेबीज. परत पुढीलपैकी कोणते लक्षण हृदयविकारावरचे लक्षण नाही? तर बघा लठ्ठपणा, घाम येणे, छातीत असह्य वेदना होणे, अस्वस्थता. तर बाकीचे सगळे आहेत. हृदयविकाराचं लठ्ठपणा हे लक्षण नाही. पेशीच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस काय म्हणतात? तर कर्करोग. टिंबटिंब या डासाचे वास्तव दूषित पाणी गटारे येथे असते. तर कुणाचं असतं? क्युलेक्सचं असतं. टिंबटिंब या ग्रंथीमुळे निर्माण होणारे इन्सुलिन संप्रेरक हे रक्तातील शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण करते. तर त्याचं उत्तर आहे स्वादुपिंड. कॅन्सरच्या उपचारासाठी टिंबटिंब ही औषधी वनस्पती वापरतात. ती आहे सदाफुली. गटात न बसणारा शब्द ओळखा. बघा प्लेग, एड्स, कॉलरा आणि क्षय. तर त्याचं उत्तर आहे एड्स. का? तर बाकीचे जे आहेत ते बऱ्यापैकी बरे वगैरे सुद्धा होऊ शकतात, पण एड्स जो आहे तो कसा आहे? होऊ शकत नाही. मार्च 2009मध्ये टिंबटिंब देशात स्वाईन फ्लू या आजाराची प्रथम बाधा झाली. तर त्याचं उत्तर आहे मेक्सिको. विब्रिओ कॉलरी या जीवाणूमुळे टिंबटिंब रोग होतो. तर त्याचं काय उत्तर आहे? पटकी. त्याच्यानंतर बघा 26वा प्रश्न. अमेरिकेत टिंबटिंब जेनेरिक औषधांचा वापर केला जातो. तर 80%. टिंब या संप्रेरकाचे प्रमाण कमी केल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. म्हणजे काय? इन्सुलिन आपल्या शरीरात शर्करेचे प्रमाण नियंत्रित करण्याचं काम करतो. हत्तीरोग या डासाच्या मादीमुळे टिंबटिंब होतो. हत्तीरोग हा कुणाच्या डासामुळे होतो? बघा क्युलेक्समुळं. टिंबटिंब हा रोग इन्फ्लुएन्झा ए या विषाणूमुळे होतो. तर कोणता होतो? स्वाईन फ्लू. 30वा प्रश्न आहे बघा. या रोगाला जलसंत्रास असे म्हणतात. म्हणजे जलसंत्रास म्हणजे पाण्याची भीती वाटते त्यांना. त्याचा आहे रेबीज. जागतिक मधुमेह दिन कधी आहे? तर 29 सप्टेंबर. त्याच्यानंतर अँजिओप्लास्टिस. परत बघा स्टेंट टाकणे, पेसमेकर बसवणे, बायपास सर्जरी या सर्व उपचार पद्धती कशासाठी उपयोगी ठरतात? तर त्या सगळ्या उपचार पद्धती आहेत त्या हृदयरोग रोगासाठी उपयोगी ठरतात. त्याच्यानंतर 33वा प्रश्न आपण बघतोय बघा. पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? क्षय या रोगासाठी डॉट हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा. त्याच्यानंतर अतिसार या रोगासाठी जलसंजीवनी घ्यावी. पटकी या रोगासाठी कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी. आणि विषमज्वर या रोगासाठी BCG लस टोचून घ्यावी. तर त्याचं उत्तर आहे 4. ते चुकीचं आहे. एड्स इजिप्ती डासामार्फत टिंबटिंब हा संसर्गजन्य रोग होतो. त्याचं उत्तर आहे डेंग्यू. कुत्रा चावल्यानंतर रेबीज या आजाराची लक्षणे टिंबटिंब दिवसात दिसू शकतात. 90 ते 175. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. या विकाराला काय म्हणायचं? मधुमेह. जलद्वेष हे टिंबटिंब रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. कुणाचं? रेबीजचं. बघा 29 सप्टेंबर या दिवशी जागतिक टिंबटिंब दिन म्हणून साजरा केला जातो. तर जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. तर इथं आपला दुसरा धडासुद्धा संपलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघूया 3रा धडा. पास्कल हे टिंबटिंबचे एकक आहे. तर ते आहे दाबाचे. टिंबटिंब ही सदिश राशी आहे. तर बल आहे. तर त्याच्यानंतर बघा 1 बार बरोबर किती पास्कल? तर 10⁵ एवढं पास्कल. एका घनतेचे SI पद्धतीला एकक काय आहे? किलोमीटर पर मीटर क्यूब. किलोमीटर पर मीटरचा घन हे त्याचं एकक आहे घनतेचं. त्याच्यानंतर बघा वेगळा शब्द काढा. दुग्धमापी, हायड्रोमीटर, व्होल्टमीटर आणि पाणबुडी. तर त्याचं उत्तर काय आहे? व्होल्टमीटर. पुढीलपैकी कोणते असंपर्क बलाचे उदाहरण नाही? तर आहे स्थायू बल. त्याच्यानंतर टिंबटिंब स्थिर वस्तूला गती मिळते. गतिमान वस्तूची चाल व दिशा बदलते. कुणामुळे? बलामुळे. दाबाचे SI पद्धतीने एकक काय आहे? तर न्यूटन पर मीटरचा वर्ग. बघा जहाजे व पाणबुडे यांच्या बांधणीत टिंबटिंबचा वापर केला जातो. आर्किमिडीजचं तत्व. एकक क्षेत्रफळावर लंब दिशेने प्रयुक्त करणाऱ्या बलास किंवा प्रयुक्त असणाऱ्या बलास टिंबटिंब असे म्हणतात. तर त्याचं उत्तर आहे चुंबकीय बल.
पदार्थाची शुद्धता ठरवणारा टिंबटिंब हा गुणधर्म उपयोगी ठरतो तर आहे घनता. बलाचे SI एकक काय आहे तर न्यूटन आहे. फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतर काही वेळ फिरत राहतो हे कशाचे उदाहरण आहे तर गतीचे जडत्व, कारण तो फिरत असतो. SI पद्धतीत टिंबटिंब एकक न्यूटन आहे तर कशाचं एकक आहे ते बलाचं एकक आहे ते न्यूटन आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा 15वा प्रश्न. आपल्या शरीरातील हवेचा दाब टिंबटिंब दाबा इतका असतो तो वातावरणीय दाबा एवढा. पाण्याची घनता किती आहे तर बघा पाण्याची घनता आहे किती 1 ग्रॅम पर मीटर क्यूब ही आहे. त्याच्यानंतर वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला काय म्हणायचं जडत्व म्हणायचं. त्याच्यानंतर स्क्रूच्या टोकाचे क्षेत्रफळ 5 सेंटीमीटरचा वर्ग असून त्याचे वजन 0.5 न्यूटन आहे तर स्क्रूने लाकडी फळीवर प्रयुक्त केलेला दाब किती असेल तर बघा किती असेल तर त्याच्यामध्ये भागाकार करायचा तुम्हाला, म्हणजे काय असेल 10⁻³ न्यूटन पर मीटरचा वर्ग असेल. तर बघा जे 0.5 भागिले 5 म्हणजे त्याचं उत्तर काय येतं 10⁻³ अशा प्रकारे काढायचं आहे. त्याच्यानंतर वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवास विरुद्ध दिशेला फेकले जातात हे कशाचं आहे दिशेचं जडत्व. आर्किमिडीज हे शास्त्रज्ञ कोण होते कुठले शास्त्रज्ञ होते तर ग्रीक होते. टिंबटिंब हे समान राशीचे गुणोत्तर असल्याने यास एकक नाही तर काय आहे सापेक्ष घनता. पाण्यात किंवा अन्नद्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूंवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला काय म्हणतात तर प्लावक बल म्हणतात. पुढीलपैकी कोणती सदिश राशी नाही तर ती आहे दाब. आपल्या डोक्यावर सुमारे टिंबटिंब हवेचा पास्कल दाब असतो तर बघा 101 गुणिले 10⁻³ हे लक्षात ठेवायला पाहिजे सगळ्यांनी. जसे जसे समुद्र सपाटीपासून उंचावर जावे तसा तसा वातावरणीय दाब टिंबटिंब होतो काय होतो कमी होतो. एखाद्या पदार्थाने स्थायीवर लावलेला दाब हा कोणत्या बाबीवर अवलंबून असतो त्या पदार्थाच्या वजनावर व संपर्क क्षेत्रावर, त्या पदार्थाच्या वस्तुमानावर संपर्क क्षेत्रावर, फक्त क्षेत्रफळावर फक्त वस्तुमानावर. तर त्याचं उत्तर आहे वजनावर आणि संपर्क क्षेत्रावर. गटात न बसणारी राशी कोणती वस्तुमान, लांबी, वेग आणि चाल. तर त्याचं उत्तर आहे चाल. टिंबटिंब म्हणजेच पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व होय तर सापेक्ष घनता. फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ 0.25 मीटरचा वर्ग असून त्याचे वजन 50 न्यूटन आहे. त्या डब्याने फळीवर प्रयुक्त केलेला दाब किती असेल तर 200 न्यूटन मीटरचा वर्ग. टिंबटिंब ही अदिश राशी आहे. कोणती आहे अदिश राशी तर दाब. बघा टेबलावर एका धातूचा ठोकळा ठेवला त्याचे वजन 98 न्यूटन आहे. ठोकळ्याच्या तळाची लांबी 0.5 आणि रुंदी किती आहे बघा 0.2 आहे. तर तो ठोकळा टेबलावर किती बल प्रयुक्त करेल बघा F=ma अशा प्रकारचं तुम्हाला काय करावं लागेल त्याचा एरिया काढावा लागेल अगोदर आणि वजन किती दिलं त्याचं 98 न्यूटन आहे. मग 0.5 गुणिले 0.2 काढायचं आणि त्याच्यानंतर त्याला कितीने गुणायचं 98ने गुणायचं तर त्याचं जे आहे ते उत्तर येतं. बघा मीटर आहे 2 इंच तर त्याचं उत्तर आहे 980 पास्कल. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहे. बघा टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाच्या तळाचे क्षेत्रफळ 50 मीटर असून त्याचे वजन 25 न्यूटन आहे. तर त्या पुस्तकाने टेबलावर किती दाब प्रयुक्त केला तर काय येणार त्याचं उत्तर 50 न्यूटन मीटरचा वर्ग. बघा किती येतं आहे त्याचं उत्तर 50 न्यूटन पर मीटरचा वर्ग. त्याच्यानंतर बघा ज्या पृष्ठभागाला बल प्रयुक्त केले आहे त्याचे क्षेत्रफळ कमी झाले तर त्या पृष्ठभागावरील दाब टिंबटिंब काय होतो वाढतो. 1 मिलीबार म्हणजे किती पास्कल 10⁻² पास्कल. घनता बरोबर काय टिंबटिंब भागिले आकारमान म्हणजे वस्तुमान भागिले आकारमान. पाण्यात टाकलेली वस्तू पाण्यावर तरंगते कारण प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते. तर इथं आपला हा 3रा धडासुद्धा संपलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण फक्त 3 चॅप्टरचं जे आहे ह्या व्हिडिओमध्ये 3 चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत. उरलेल्या जे क्वेश्चन आन्सर आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देऊयात. ओके.